भारतीय कुस्ती महासंघ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं 68वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा 18 मार्च ते 22 मार्च ह्या पुण्याला वाघोली ते त्यांचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील या स्पर्धेचे आयोजक आहे। विशेष म्हणजे या स्पर्धेला थोडा वेळ झाला, कारण निवडणुका असल्यामुळे या स्पर्धेत थोडा वेळ, नाही तर आम्ही डिसेंबर मध्ये स्पर्धा घेत असतो। पुणे जिल्ह्याच्या तिसऱ्यांदा स्पर्धा होऊन राहिल्या आणि कुस्तीगिराचं सुद्धा फार मोठं लक्ष पुण्यावर नेहमी राहिलं आहे। विशेष म्हणजे या स्पर्धा घेत असताना आमचे योगेश दोडकेजी असो, संदीप बाप्पा असो की तात्यासाहेब असो, हे सर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आता पूर्ण महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या निवड स्पर्धा झाल्या आहे आणि या स्पर्धा सुरू 18 तारखेला 18 मार्चला या स्पर्धा सुरू होईल। 22 मार्चला त्याचा समारोप होईल आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा एक मानाचा गदा, वर्षानुवर्ष मामासाहेब मोळ यांच्यातर्फे अशोक मोळ हे देत होते गदा, 1 किलोचा गदा, आणि त्यानंतर या देशाचे मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून हा गदा यावर्षी या ठिकाणी देणार आहे। मी सर्व पत्रकाराला विनंती करतो की आपण नेहमी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी फार मोठी मेहनत घेऊन आपण त्या स्पर्धेला नावलौकिक देण्याचं काम आतापर्यंत केलं आहे आणि पुढेही करत राहणार। कारण पहिले आपण नेहमी म्हणत होतो की कोल्हापूर हे कुस्तीचं माहेरघर, पण आता पुन्हा हे कुस्तीचं माहेरघर होऊन राहिलं। म्हणजे जवळजवळ 10,000 कुस्तीगीर या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात। दिल्लीपेक्षाही जास्त या पुण्यात कुस्तीगीर प्रॅक्टिस करत असतात, जे तयार होऊन राहिले मुलं। येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं नॅशनल असो, आशियाड असो, या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त कुस्तीगीर कसे तयार होईल, कसे जाईल, या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ प्रयत्न करत राहील। त्याकरिता सातत्याने आम्ही ह्या स्पर्धा आता नव्यानं काही सुरुवात करत आहे। ग्रीको रोमनच्या माध्यमातून काही स्पर्धा आम्ही चालू करणार आहे। ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा सुद्धा चालू करणार आहे। यामागचा आमचा उद्देश असा आहे की एक व्यासपीठ याला मिळेल। आता मी योगेश 5-6 दिवसाच्या अगोदर दिल्लीला ह्या स्पर्धा म्हणजे ग्रामीण भागाचा कुस्तीगीर कसा तयार होईल या दृष्टीनं ग्रामीण अकादमी कुस्ती स्पर्धा ह्या चालू कराव्या म्हणून मुरली अण्णाला त्या ठिकाणी विनंती केली। कारण ग्रामीण भागातून कुस्तीगीर तयार झाला पाहिजे, ग्रामीण भागात त्याची व्यवस्था झाली पाहिजे। आता अमरावतीला आमचे पालकमंत्री अमरावतीची चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी 30 मॅच दिल्या, पूर्ण तालुक्याला एक मॅच दिले। त्याचप्रमाणे सर्व जर आमदारांना त्या भागात कुस्तीसाठी मॅच दिले तर एक चांगले स्पर्धक तयार होऊ शकेल। मी आपल्या सर्वांना विनंती करतो, त्यामध्ये कुस्ती मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, निवासाची भोजनाची व्यवस्था, रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन वाघोली ज्यांचे संस्थापक माझ्यापासून जे बसले आहे ते रामकृष्ण सातव पाटील हे करणार आहे। मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। कारण आता या स्पर्धा
विदर्भात तर शक्य होत नाही, कारण आता एवढ्या महाग स्पर्धा झाल्या की विदर्भात घेणं आता मुश्किल होईल. पण आमचं सर्व लक्षात आहे याविषयी ते, आणि मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती की नागपूरला पुढच्या वेळेस तुम्ही स्पर्धा घ्यावा. नेहमी आपण पुण्याला घेतो. मी सर्वच या ठिकाणी पत्रकाराचं मनापासून आभार मानतो, आणि आपल्याला या स्पर्धेबद्दल काही विचारायचं असलं तर आपण जरूर विचारू. यानंतर या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन, आमचे सहकारी रामकृष्ण सातर उर्फ अण्णा पाटील हे 2 शब्द बोलत. प्रथमतः मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, माननीय रामदासजी तडस, माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की या सर्वांनी वाघोली पंचक्रोशी आणि वाघोली गावातील सर्व सामाजिक संघटना, सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरती जो विश्वास दाखवला आणि या वर्षीच्या स्पर्धेचं जे आयोजन आहे त्याची जबाबदारी आमच्या सर्वांवरती टाकली, त्याबद्दल मी प्रथमतः या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जो विश्वास संघटनेने आमच्यावरती टाकलेला आहे, नक्कीच आमचं गाव आणि गावातील पंचक्रोशीतील सर्व सहकारी खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन करतील. सर्व खेळाडू आणि जे आयोजक आहेत, त्यामध्ये ज्या तांत्रिक अधिकारी आणि सर्व कुस्ती कोच, पंच या सर्वांची राहण्याची उत्तम अशी जेवणाची चांगली व्यवस्था आमच्याकडनं होईल. खूप चांगल्या पद्धतीनं इथं स्टेडियम या सर्व प्रेक्षकांसाठी इथं चांगल्या पद्धतीचं बनवलं जाईल अशी ग्वाही किंवा असा विश्वास मी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना इथं देतो. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन आणि या स्पर्धेचं जे जबाबदारी आमच्यावरती दिली तर त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही अशी ग्वाही मी आपणा सर्वांना या वतीने देतो. थँक्यू. वजन गट सांगून द्या तुम्ही, दिले आहे ना. आता कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारावेत. गेल्यावेळी जे शेवटच्या दिवशी जे वाद झाले होते हे यावेळेस होऊ नये यासाठी काय काळजी घेतली गेलेली आहे? काय काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथं आपले मॅच म्हणजे त्या ठिकाणी कुस्ती असते आणि त्या मॅचच्या भोवती खूप प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे पंचांना काम करायला थोडं अवघड जातं. तर यावेळेस आम्ही एकदम त्याबाबत एकदम जागरूक राहणार आहोत आणि मॅचच्या भोवती कशी गर्दी होणार नाही. आणि आपले जे न्यूज चॅनल आहेत, जे पत्रकार आहेत, त्यांना तिथं म्हणजे अगदी त्रास न होता आणि आम्हाला पण त्रास न होता, त्यांना कसं इनपुट जाईल याबाबत आम्ही जागरूक राहणार आहोत यावेळेस. नाही, यावेळेस नक्की आम्ही तुमची तक्रार होती, मला माहिती आहे का प्रत्येक वेळेस तुम्ही असतात तिथे, पण यावेळेस नक्की त्या आम्ही सुधारणा करू यावेळेस. आता नक्की 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 यावेळेस त्याची आम्ही 100% आम्ही ते पत्रकारांची अलगच व्यवस्था करणार आहे, सर्व चॅनल गेल्याची. हो 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 नक्की नक्की. आपण पहिल्या वेळेस ते नाही का स्टेज केलं होतं अलग त्यांचं. नाही, या सिनियरच्या स्पर्धा आहेत आणि म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा 10वी-12वीची मुलांची वय बसत नाही आहेत ऑलरेडी, त्यामुळं सिनियर असल्यामुळे काय म्हणजे त्या परीक्षेचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही. काय निवडणुकामुळं आमची स्पर्धा पुढे ढकलली, पण 31 मार्चच्या आधी जर आम्ही स्पर्धा घेतली तर या खेळाडूंना शासकीय जेवढे योजना आहेत त्या योजनांचा फायदा 31 मार्चच्या अगोदर घेतली तरच होईल. 31 मार्च नंतर जर घेतली तर त्या खेळाडूंना त्यांचा फायदा मिळणार नाही, कारण ते 1 वर्ष संपतात. आणि म्हणून आमचा पण नाईलाज आहे, निवडणुकांचा पण मध्यंतरी पिरियड होता, सगळ्या आचारसंहिता होत्या, त्यामुळे सुद्धा आम्हाला त्यावेळेस घेता आली नाही, इच्छा असून सुद्धा. फक्त आता 31 मार्चच्या अगोदर घ्यायची असल्या कारणाने आम्ही आता घेतली. नाही, यावेळेस शक्यतो आम्ही कुस्ती लावायला आमचे 2 पैलवान स्टेजवरच नेणार आहोत आणि स्टेजच कुस्ती लावून मग ती खाली मॅटवरती आणणार आहोत. आपण दरवेळेस पाहतोय की आपण जे प्रमुख पाहुणे असतात आपण त्यांना खाली बोलवतो आणि मग त्यांच्या भोवती त्यांच्या हौसे नवशे गवशे सगळे कार्यकर्ते त्या मॅचच्या अवतीभोवती येऊन
थांबतात. त्यामुळे शक्यतो ह्यावेळेस 2 पायला आम्ही स्टेजवर नव्हती तर त्यांची सलामी देऊ आणि मग त्यांना खाली मॅटवर जरा कुशाला आणलं तर ते म्हणजे हौशे राजकीय लोक तिथं त्या मॅचच्या अवतीभोवती मॅटवर येऊन थांबणार नाही, त्याची 100% काळजी घेतली जाईल. आणि आम्ही आता आज फक्त प्रेस स्पर्धेचे डिक्लेरेशन केलं. आता मी सगळ्यांच्या वेळा घेतोय आणि स्पर्धेच्या आधी 8 दिवस स्पर्धेला बक्षीस काय काय असतील, स्पर्धेला प्रमुख कोण असतील, मुख्यमंत्री येईल. मुख्यमंत्री असतातच, पण सगळ्यांच्या वेळा त्याला तुम्हाला स्पर्धेच्या आधी 8 दिवस सगळं कळवलं जाईल. परंपरा आता अधिकृतपणे खंडित झाली असं म्हणते. नाही, हे ना मामासाहेब मोळ्यांच्या स्मरणार्थ मागच्या 3 वर्षापासून माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ या स्पर्धेला जातात येतात. त्याच्या परिवारात येतो. हो, म्हणजे स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी प्रमुख म्हणून दिनेश गुंडरच काम पाहतील. आपण एक म्हणजे आपला प्रश्न नाही, पण मी तरी तुम्हाला सांगतो, मला अपेक्षित होते की तो प्रश्न येईल की बाबा किती महाराष्ट्र केसरी काय काय, पण कोणी प्रश्न विचारण्याप्रमाणे त्यामुळे मी सांगतो. आपण पाहिलं मागच्या वर्षी माननीय आमदार रोहित पवार यांनी कर्जतला मराठी केसरी स्पर्धा घेतल्या आणि खेळाडू हजारो रुपये खर्च करून तिथे कर्जतला आले, कर्जतला स्पर्धा खेळल्यानंतर त्या कुस्तीगिरांचं सर्टिफिकेट जे त्याला मिळालं म्हणजे त्याला शून्य व्हॅल्युएशन होतं. त्याला कुठं म्हणजे त्या सर्टिफिकेटचा फायदा कुठे शास्त्रीय नोकरीला झाला नाही किंवा त्यांना मानधनही मिळालं नाही, किंवा सगळ्यात महत्वाचं रोख बक्षीस जे असतं ते रोख बक्षीस रोहित पवार यांनी 1 रुपया दिलेला नाहीये. म्हणजे ती स्पर्धा खेळून महाराष्ट्राच्या खेळाडूंची निराशा झाली आणि बऱ्याच कुस्तीगिरांनी त्या स्पर्धा झाल्यानंतर रोहित पवारांना नावं ठेवली की आम्हाला बोलवलं, स्पर्धा अनधिकृत होत्या, मग त्या घेतल्या कशाला, आम्हाला आमचे 4-5 दिवस गेले आमच्या स्पर्धेला. त्यामुळं आता हे जे आहे म्हणजे जे प्रत्येक वेळेस तुमचा प्रश्न असतो आणि असणं पण स्वाभाविकच आहे, परंतु महाराष्ट्र कुस्तीगीर संघाला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता आहे, भारतीय कुस्ती महासंघाला जागतिक कुस्ती संघटनेची मान्यता आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकची पण आता महाराष्ट्र कुस्तीगीर संघाला मान्यता असल्यामुळे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ ह्या स्पर्धेतून कुस्तीगिरांना मिळणार आहे. त्यामुळं ही स्पर्धा ही ऑथराइज मानली जाते आणि या स्पर्धेतला विजेता खेळाडू हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतो. बाकीच्या ज्या स्पर्धा कोण घेत असेल निमंत्रित महाराष्ट्र केसरी, त्या निमंत्रित महाराष्ट्र केसरीचा फायदा कोणत्याही कुस्तीगिराला पुढेच होत नाही आणि ते कुस्तीगीर कधीच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत नाहीत. नाही, रोहित पवारने 1 रुपया कोणाला दिलेला नाहीये, म्हणजे उलट त्या कुस्तीगिरांचं नुकसान केलं, उपयोग झाला नाही. आयुष्यातले त्यांचे 5-6 दिवस वाया गेले आणि येण्या जाण्याचा खर्च पण त्यांना दिलेला नाहीये. मग ती स्पर्धा म्हणजे कुस्तीगिरांच्या दृष्टिकोनातून ते 5 दिवस कामात ठरले त्यांचे. खूप महाग झाले त्याच्यामुळे विदर्भात घेणं शक्य नाही. कशामुळे आता विदर्भात करू आम्ही, आता चालू आहे आमचं वाला, जरा पुढच्या वेळेस एक मी क्लिअर करतो. खरं तर मागच्या 5-10 वर्षापासून आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जेव्हापासून स्पर्धा सुरू झाल्या आता आपण त्यावेळेस प्रत्येक कुस्तीगिराला गाडी, त्याच्यानंतर स्कॉर्पिओ ह्या द्यायला लागलो. वास्तविक ह्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा असतात, चॅम्पियनशिप, आणि चॅम्पियनशिप मध्ये फक्त सर्टिफिकेट आणि मेडल एवढंच अपेक्षित असतं. परंतु आमच्याकडचे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले आयोजक थोडे हौशी असल्या कारणानं ते खेळाडूंना अजून बक्षीस देण्याच्या ह्याच्यामध्ये ते प्रत्येकाला गाडी देऊ लागले, कोणला नाही का बुलेट, कोणला 2 व्हीलर, स्कॉर्पिओ. परंतु नियमानुसार जर पाहिलं गेलं तर ही स्पर्धा राजकीय अजिंक्यपद असली, चॅम्पियनशिप असल्या कारणाने फक्त मेडल आणि सर्टिफिकेट एवढंच अपेक्षित असतं. परंतु आता आयोजकाला आम्हाला नाही म्हणता येत नाही, कारण त्यांना पण आनंद होतो आणि कुस्तीगिरांना पण काही रोख स्वरूपात बक्षीस मिळतात, म्हणून आपण त्याला बंदी घालू शकत नाही. अच्छे दिन आगे. महाराष्ट्र कुस्ती परिषद आणि महाराष्ट्र कुस्ती संघ हा वाद आता मिटला असं म्हणता येईल. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून आमच्या जे चार्टर्ड आहे, जी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची जी घटना आहे किंवा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची जी घटना आहे, त्याच्यामध्ये एकच आहे की ज्या राज्य संघटनेला राष्ट्रीय संघटनेची मान्यता असते आणि ज्या राष्ट्रीय संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता असते आणि जागतिक संघटनेची मान्यता असते, तो आमचा सभासद होऊ शकतो. किंवा
कोर्टामध्ये अनेक प्रत्येकाच्या केसेस पेंडिंग असतात, परंतु त्याच्यामध्ये संघटनाला किंवा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला किंवा राष्ट्रीय जी संघटना आहे त्यांना त्याच्या बाबतीत कुठलंही त्याच्याशी देणं घेणं नसतं. त्यामुळं आजच्या घडीला कुस्तीगीर संघ ही अधिकृत संघटना म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना मान्यता आहे. आता आमची पुढच्या आठवड्यात कदाचित महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मीटिंग होणार आहे. त्याच्यामध्ये हा विषय चर्चेला जाईल आणि त्यामध्ये सर्वांच्या मतानं जो काय असेल तो निर्णय होईल. परंतु सर्वोच्च जो त्याच्यामध्ये जो निर्णय असतो, ज्या जागा खाली होतात त्याची जी घटना असते त्याला अनुसरून त्याच्या भरल्या जातील. चला आभार मानते. आज या ठिकाणी आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी आलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, त्याचप्रमाणे विविध चॅनलचे सर्व सहकारी, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लाल माती वाढवण्याचं टिकवण्याचं काम आपण दरवेळेस करत असता. चांगल्या प्रकारची प्रसिद्धी आपल्या प्रसार माध्यमातून देत असता. त्याबद्दल ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत ही कुस्ती पोहोचवली जाते. आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली, आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा ही विनंती. धन्यवाद. कधी ही स्पर्धा होणार आहे, काय कालावधी असेल, किती गट असतील? यामध्ये एकंदर अ गटामध्ये 57 किलो, 65 किलो, 74 किलो, 92 किलो आणि 86 किलो असे एकंदर गट आहे. ब मध्ये 61 किलो, 79 किलो, ड मध्ये 70 किलो आणि 97 किलो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा असे गट यामध्ये राहणार आहे. आणि ह्या सर्व गटात गादीवर आणि मातीवर दोन्ही ठिकाणची कुस्ती होईल आणि आखरी महाराष्ट्र केसरी या गादीवर राहील. हे सांगा कुठं कुठं होणार आहे, किती स्पर्धा आहे, कोण आहे आणि तारीख हे पण सांगा, लोकेशन आणि तारीख. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन वाघोली ज्यांचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण सातो पाटील आहे यांच्या माध्यमातून या स्पर्धा 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली येथे होत आहे. त्यामध्ये 18 मार्च ते 22 मार्च या स्पर्धा चालन. यामध्ये 18 तारखेला याचं उद्घाटन होईल आणि बक्षीस समारंभ हे 22 तारखेला होईल. आम्ही या स्पर्धेसाठी मुख्यमंत्र्याला आग्रह करणार आहे, मुख्यमंत्र्यांनी यावं, कारण महाराष्ट्राच्या मानाची गदा या स्पर्धेच्या माध्यमातून देतो आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करणार आहे आणि मला वाटते ते 100% येईल. ह्या स्पर्धा पार पाडत असताना त्या ठिकाणी पंच, साईड पंच, व्यवस्थापक यांची सर्व व्यवस्था रामकृष्ण फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली आहे. खेळाडूची व्यवस्था सुद्धा त्यांच्याच माध्यमातून 800 ते 900 खेळाडू त्या ठिकाणी राहिले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.